वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला कमी भाव लिलावात पुकारल्यामुळे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला। या ठिकाणी व्यापाऱ्यांनी कमी भावात कांदा खरेदी केल्यामुळे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला आणि त्यानंतर या ठिकाणी शेतकरी जे आहे ते या कांदा मार्केटच्या कार्यालयात बसलेले आपण बघू शकतो। त्यांनी इथे ठिय्या दिलेला आहे आणि इथे कुठलाही जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी उपस्थित नाही आहे। आपल्यासोबत या ठिकाणी काही शेतकरी आहेत। काय सांगाल गणेशजी, काय नेमका प्रकार आहे, का तुम्ही लिलाव बंद पाडला शेतकऱ्यांना? पहिली गोष्ट, शेतकऱ्यांनी जो लिलाव बंद पाडलेला आहे, आज आपण सरासरी बाजारभाव जर पाहिले, लासलगाव असेल, राहता असेल किंवा जी लासलगाव मुख्य बाजार समिती तिच्या बेस धरून ऑल इंडियामध्ये बाजार कांद्याचा ठरला जातो। परंतु लासलगावला 1600-1700 रुपये भावात कांदा जात असताना वैजापूरला मात्र आमच्याकडे पट्ट्या 115, त्याचबरोबर एक पट्टी आता ती 255 रुपयाने कांदा घेतला आणि खाली करताना त्याच्यात 15 कमी केले, 240नेच खाली केला। अशी जी लूट चालू आहे, 200 रुपयाचा कांदा पाहिला, दगडासारखा कांदा 200 रुपये, 280 रुपये असे बेभाव पद्धतीने व्यापारी कांदा घेऊ राहिले। मी घरी असताना शेतकऱ्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला। आधी मी इथं फोनवर बोललो, योगेश हाडुळे म्हणून कर्मचारी कांदा मार्केटची इन्चार्ज, त्यांच्याशी बोललो। ते म्हणे गणेश भाऊ, हे कांदे पंचर आहे वगैरे, आणि इथं खरोखरच व्यापारी, एक तर व्यापारीची बी समजून घ्या म्हणे, व्यापाऱ्याकडं लेबर कांदा भरायला लेबर नाही, त्यांच्याकडे टाकायला जागा नाही। मग त्यांच्याकडं शेतकऱ्यानं जर बेभाव कांदा दिला 200, 250, 300 रुपये, मग टाकायला जागा आहे। शेतकऱ्यानं जर फुकट कांदा दिला, मग त्यांच्याकडे भरायला मजूर आहे। हे जे मुख्य मागणी आहे वैजापूर तालुका शेतकरी संघटना आणि शेतकऱ्याची, इथं लासलगावच्या तुलनात्मक सरासरी बाजारभाव आम्हाला मिळाला पाहिजे, तोपर्यंत आम्ही तो मार्केट चालू देणार नाही। दुसरी गोष्ट, जे निलाव झाले ते फेर निलाव झाले पाहिजे। आणि हा जो सातत्य आहे, इथल्या या 2-4 मार्केट कमिटी, सिरसगाव, लासूर, या ज्या 2-4 नावं सांगत्या, या नावावर आम्हाला इथून पुढं कधीही मार्केट चालणार नाही। लासलगाव हा बेस आहे। लासलगावच्या हिशोबानं तुम्ही मार्केट काढा, ठीक आहे। थोडाफार एखादा पंचर माल असला तो दाखवा ना। एक अपंग शेतकरी आहे, त्याचे 200 रुपयाने कांदा घेतले, मी तुम्हाला सुद्धा दाखवायला नेतो। दगडासारखा कांदा आहे, क्वालिटी कांदा, सफरचंद सारखा कांदा दिसतो, आणि त्या हरामखोराने 200 रुपयाला घ्यायला लाज वाटायला पाहिजे। अशा लोकांचा तळतळाट लागल। आणि या ठिकाणी कर्मचारी, सचिव यांनी शेतकरी आल्यानंतर पळ काढला। आज इथं शेतकऱ्याबरोबर चर्चा करायला तयार नाही, ते कुठं आडून जाऊन व्यापाऱ्यासंघाची चर्चा व्हायची ते देखत व्हायला पाहिजे। व्यापारी हा काही चोरून लपीचा धंदाच नाही, असं काही उपरण्या घालून काही दलाली की इथं काही 4-4 महिने शेतकरी यांना देतात, इथं 200 रुपये, 180, त्या 150 रुपयाच्या पट्ट्या, अशा 12 क्विंटल माल 1000 रुपये गाडी भाडा 150 रुपयाने गेला। ती झालं भरणाऱ्याची, नंतर त्यांना 4 महिने त्यांना पाणी भरलेलं आहे। आणि तुमच्या माध्यमातून या हरामखोराला एवढा तरी लाजा पाहिजे, कांदा हा काय कॉम्प्युटरमधून आणि प्ले स्टोअरवर इन्स्टॉल होत नाही, त्याच्यासाठी 11 महिने सलगची प्रोसेस आम्हाला करावं लागते। 11 महिने प्रोसेस केल्यानंतर पहिले गोट लावायचे, नंतर त्याला 5 महिन्यानं बी येतं, बी तयार करायचं, बी टाकायचं, 2 महिने लागत रोप यायला, रोप लावायचं, रोप लावल्यानंतर 4 महिन्याने ते काढायचे, इथं आणायचे, आणि या असे बेभाव घेणार। 11 महिने एक कांदा तयार व्हायला लागतो, तो असा प्ले स्टोअरवर असा डाउनलोड होत नाही, अपलोड होत नाही। आणि हे सुद्धा शेतकऱ्याचे पोरं आहे। मार्केट कमिटीचं एक संचालक मंडळ इथं 2 तासापासून शेतकरी बसले। मी नागम ठाणून इथं आलो। पत्रकार महोदय, तुम्ही कुठून आले? येवलेवरून आले। मी पहिला फोन केला, येवलेला होते, येवलेवरून माणूस येतो, नागम ठाणून माणूस येतो, आणि हे शेतकऱ्याचे पोरं म्हणणारे हे आरामखोर कुठे आहे? हे फक्त निवडणूक मतं मागायला येते। पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात कमीच होतंय ते अनुदान, सुक्या प्रत्येक ह्याच्यात आपल्याला टोलाचे। आता काल की 1-2 दिवस अगोदर लासूर स्टेशनच्या मार्केटमध्ये पण शेतकऱ्यांनी असाच बंद केला होता, तिथं 100 रुपयांनी कांदे घेतले। त्यासोबतच पैठणला पण एक शेतकऱ्याला 1 रुपये भरावा लागला वर। म्हणजे काय नेमकी पश्चिम महाराष्ट्र वेगळा आहे, मराठवाडा वेगळा आहे, का असं शेतकऱ्यांवर अन्याय होतोय? नाही, याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आधी आपण 11 महिने थांबलो एक कांदा तयार व्हायला। ज्यावेळेस आपल्यावर अन्याय होतो त्यावेळेस शेतकऱ्यांना थांबायला पाहिजे।
यांच्या बापाला सोडित नाही. तो विमा असन आज आपण तुम्ही काढलं अनुदानात झालं, अनुदानात शेवटी आरामखोर अधिकारी आम्हाला माहिती देईना, आम्ही आता माहिती अधिकार टाकला. परंतु 1.25 लाख शेतकऱ्यांचा जिथं विषय आहे तिथं 25,000 शेतकरी पण यायला पाहिजे ना. त्यांना काय वाटतं ही शेतकरी संघटना यांनाच काहीतरी उद्योग नाही, आम्ही सोडणार नाही. शेतकरी एकजूट नाही म्हणूनच त्यांना त्यांची पिळवणूक शेतकरी एकजूट नसल्यामुळंच त्यांची पिळवणूक होऊ राहिली. मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्याला आव्हान करतो, आणि जेव्हा कोणी काही दमदाट्या वगैरे करीत असन, एक तर आपल्या एवढं मोठं धर्म कोणचा नाही. शेतकरी जात धर्म जर धरला, आपल्या इतका मोठा धर्म कोणाचा नाही, आपल्या इतकी मोठी जातं नाही. आपण हे चिल्लर जाती याच्यात नाही विभागलं जायचं. आपण शेतकरी म्हणून, आणि आपण शेतकऱ्यालाच बाप मानायचं. आपण पुढऱ्याला बाप मानलं का आपलं गणित बिघडलं. एक पण कर्मचारी एक पण नाही. काय वाटतंय आता काय वैजापुरात शेतकऱ्याचा वाली आहे का कोणी? नाही कोणीच नाही. हा? काय किती 100 रुपये अहो गाडीचं भाडं सुद्धा निघत नाही. शेतकऱ्याने पाणी 4 महिने पाणी भरलं, आणि हे जर असं सुपर माल आहे ना तर 100 आणि 150 रुपये कांदे घेऊ राहिले. तुमच्या हातात पावती काय भाव गेला? 452. आणि हा बी क्वालिटीचा माल आहे. बी क्वालिटी म्हणजे याची आज बाजारभावामध्ये 700 ते 800 रुपये याची किंमत आहे, आणि यांनी घेतलेला आहे 452. याच्यामध्ये मी आज 10 क्विंटल कांदा आणला. याच्यात घरी किती पैसे जातील? आणि हा माल मी चाळी फोडून आणलेला आहे. किती पैसे आहेत तुम्हाला? साधारण खर्च ते जाऊन मला 2,500 रुपये येतील. गाडीचं भाडं वैयक्तिक घरचा ट्रॅक्टर असल्यामुळं कमी येईल, पण मग त्याचं व्हॅल्युएशन काढलं डिझेल भेटते का? डिझेल नाही भेटायचं. आता कशी आणली गाडी इथपर्यंत? सो खर्चातून. काय तुमचा किती काय भाव निघाला कांदा? निलाव झाला नाही अजून. नाही. तुमचा आज माझा कांदा 280 रुपये गेलेला आहे. सुपर माल 280 रुपये. हाच कांदा परवा दिवशी 650 रुपये गेलता. आज इतका कमी भावात यांनी कांदा खरेदी केला, म्हणजे 1 रुपया 2 रुपये 1.5 रुपया, म्हणजे त्याचा डिझेलचा खर्च सुद्धा या ठिकाणी निघणार नाही. यानंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून बाजारपेठ बंद केली, गेटवर केली. पण इथले कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्याला विश्वासात न घेता पुन्हा मार्केट त्यांच्या मनमानी कारभार चालू केलं, आणि आता या ठिकाणी त्यांना बोलवलं तर एक पण यायला तयार नाही इथं. बरं आलं कोणी संचालक वगैरे? नाही संचालक नाही आलं, कोण नाही. तुम्ही ते म्हणे आम्ही व्यापारी संघ चर्चा करतो 2 मिनटं आणि येतो. पण इथं अजूनपर्यंत आम्ही 2 घंट्यापासून इथं बसलेलो आहे. गणेश भाऊ तांबे बसलेले, सर्व शेतकरी बसलेले, पण इथं यायला कोणी तयार नाही. ते म्हणते आम्ही व्यापारी संघ चर्चा करतो, पण केव्हा करतो, कधी करतो, काय देणार व्यापाऱ्यांना आश्वासन? इतर भागात बाजार भाव काय चालू आहे? काय आहे का तुमच्याकडे? हो आहे ना. आता काय तुमच्याकडे दाखवा. काय काय भाव चालू आहे तिकडे? आमदार सुलची पावती आलेली आहे आता माझ्याकडं. 1250 रुपये आजचं मार्केट निघलेलं आहे तिथं. आपल्याकडे हायेस्ट किती निघाला पाहिजे? सरासरी येईल नाही सांगता येतं मला काही, पण मग मी ट्रॅक्टर आणलेला आता 280 रुपये गेलेला आहे. ही आंध्र सुलची पावती दाखवतो तुम्ही तोपर्यंत तुम्हाला. हा ये बघा ही 1227 रुपये गेलेला आहे. आणि आंध्र सुलीवडून काय फार लांब नाही. आंध्र सुलीवडून काय फार लांब नाही. हे सारे 400-500 रुपये कांदे घेतात, आणि हे काय भाव गेला? माझा 280 रुपये ट्रॅक्टर गेलेला आहे. हे बघा, म्हणजे 1000 रुपयाचा फरक आहे. हे बघा. नक्कीच अशा पद्धतीने बघू शकतो आपण. अंदरसूल जे इथून 12 ते 15 किलोमीटर जवळपास आहे, त्या मार्केटला 1200 रुपये भाव गेला, आणि इथं जे शेतकऱ्यांनी 200 रुपयाची पट्टी दाखवली, जवळपास 1000 रुपयाची तफावत आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे, आणि इथे बाजार समितीचा कुठलाही जबाबदार कर्मचारी उपस्थित नाही आहे. यासोबतच 2 तासापासून शेतकऱ्यांनी ठिय्या दिलेला आहे, मात्र एकही संचालक यांच्या भेटीला अद्याप तरी आलेला नाही आहे. मी गौरव तामणे, मराठी पत्र, वैजापूर.